स्मितगंध चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज माझ्या कथेचं नाव आहे वर्गमित्र. आज शाळेचा पहिला दिवस म्हणून पूजा खूप खुश होती. जाग येताच तिनं खिडकीतून बाहेर बघितलं. पावसाची रिपरिप चालू होती. पाऊस बघून ती आणखीनच खुश झाली. कालच भरून ठेवलेलं दप्तर उघडून त्यातली नवीन पुस्तकं काढून तिनं त्याचा वास घेतला. पहिल्या पावसात येणारा मातीचा आणि नवीन कोऱ्या पुस्तकांचा वास पूजाला खूप आवडायचा. सगळ्या पुस्तकांवरून हलका हात फिरवून पूजा सगळे प्रातःविधी आवरून स्वयंपाकघरात आली. आई, स्वयंपाक तयार आहे ना? 10 वाजले, मला 11ला निघायचंय. तिनं आईला शाळेची आठवण करून दिली. हो ग बाई, आई म्हणजे ना तुम्हाला मशीन वाटतं. आधी तुझे बाबा, मग तुझा दादा. सगळ्यांची सेवा करायला ही एक आईच नोकर आहे. ए आई, असं नको ना म्हणूस. तू म्हणजे आमच्या जीवनातलं आम्हाला तरतरी देणारं टॉनिक आहेस. पूजानं आईला मिठी मारत तिला हलके जवळ घेतले. चल लांब हो, मस्का मारणं थांबव आणि जेवायला बस. मी मशीनला कपडे लावून येते. पूजानं जेवण आवरलं आणि शाळेचे युनिफॉर्म घालून ती घराबाहेर पडली. आता पाऊस थांबला होता. पावसानं सगळे रस्ते स्वच्छ धुतले गेले होते. शाळेच्या रस्त्यावर एक चिंचेचं झाड होतं. तिथे क्षणभर थांबून एखादी चिंच पडली आहे का बघून पूजा पुढे चालायला लागली. समोरच तिला एक गाईचा गोठा दिसला. तिनं डोकावून पाहिलं तर एक छोटंसं नुकतंच जन्माला आलेलं पाडसू धडपडत आपल्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करत होतं. पूजाला गंमत वाटली म्हणून ती तिथे थोडा वेळ रेंगाळली. शाळेची घंटा ऐकू येताच पूजानं धूम ठोकली. घंटा वाजता सगळी मुलं आपापल्या वर्गात गेली. पूजाची शाळा ही मुलामुलींची होती. सगळ्यांनी आपापल्या इच्छेनुसार बाक पकडले आणि पूजा नुसती सगळ्यांकडे बघत बसली. मधल्या ओळीत तिला एक शेवटचा बाक रिकामा दिसला. ती त्या बाकावर बसणार तेवढ्यात एक मुलगा येऊन बसला. पूजा क्षणभर थबकली. तेवढ्यात बाई वर्गात शिरल्यामुळे पूजाला त्या बाकावर बसण्याशिवाय पर्याय उरला नाही. मुलांनो, माझं नाव सविता क्षीरसागर. मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे. आज शाळेचा पहिलाच दिवस आहे. सगळ्यात आधी आपण एकमेकांची ओळख करून घेऊया. प्रत्येकानं आपलं नाव सांगायचं, चालेल ना? हो बाई, सगळी मुलं कोरसमध्ये म्हणाली. पूजानं आपलं नाव सांगितलं. मग तिच्या शेजारचा मुलगा उभा राहिला. माझं नाव सागर सोनावणे. शाळेची घंटा वाजली. आज शाळा 1 तासच असल्याने सगळी मुलं आरडाओरडा करत धूम पळाली. तू कुठे राहतोस? पूजानं आपलं दप्तर पाठीला लावता लावता सागरला विचारलं. काळ्या आंबराईच्या पाठी, बैठी चाळ आहे ना तिकडे, तो बाकावरून उठत म्हणाला. एवढ्या लांबून तू या शाळेत येतोस? पूजानं आश्चर्यानं विचारलं. हो, या शाळेची फी कमी आहे. आम्हाला परवडते म्हणून मी इथे प्रवेश घेतला. माफ कर, मला तुला दुखवायचं नव्हतं, पूजा खजील होत म्हणाली. चल, मी निघतो. घरी आई वाट बघत असेल, असं म्हणून तो निघून गेला. पूजा वर्गातून बाहेर पडताना तिला तिची मैत्रीण प्रिया सामोरी आली. दोघी रमत गमत आपापल्या घरी गेल्या. रात्री पावसानं थैमान घातलं. पूर येतो की काय असं वाटायला लागलं. पूजाच्या बाबांनी दोन्ही मुलांना उद्या शाळेत जायचं नाही असं स्पष्ट सांगितलं. पूजा जरा नाराज झाली. 2 महिन्याच्या मोठ्या सुट्टीनंतर शाळा सुरू झाली होती. आत्ता कुठे मैत्रिणी भेटल्या होत्या. आता मध्येच हे पावसाचं संकट. घरात बाबांचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द. ती गुपचूप जाऊन झोपली. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने तिला जाग आली. ती पटकन उठली आणि खिडकीतून बाहेर बघू लागली. पाऊस थांबला होता. कोवळं ऊन पडलं होतं. ती किचनमध्ये आली तर आई कामात मग्न होती. तिनं मागून जाऊन हलकेच आईला मिठी मारली. काय हवंय? मस्का कशाला मारतेस? आईनं मिसकील हसत विचारलं. बाबा गेले का गं ऑफिसला? पूजाने इकडे तिकडे बघत विचारलं. हो, आणि तुला शाळेत जायची परवानगी देऊन गेले, आई हसत म्हणाली. ये होईना बात,
म्हणत पूजानं भराभर आपलं सगळं आवरलं आणि तिने शाळेचा रस्ता धरला. आज ती कुठेच थांबली नाही. वर्गात शिरली तर सागर दाराकडच्या बाकावर एकटाच बसला होता. पूजा त्याच्याकडे बघून हसली. त्यानं हात हलकेच वर करत तिला प्रत्युत्तर दिलं. पूजा प्रियाच्या शेजारी जाऊन बसली. मधल्या सुट्टीत सागरशी बोलू असा विचार करून ती मधल्या सुट्टीची वाट बघू लागली. मधली सुट्टी होताच पूजा उठली. तिनं दाराकडच्या बाकाकडे बघितलं तर सागरचा बाक रिकामा होता. सागर कुठे गेला असा विचार करत ती प्रियाबरोबर डबा खायला बसली. दोघींच्या गप्पा रंगल्या. पावसाचा जोर आता परत वाढला होता. हवेत गारवा वाटत होता. मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली. पुढचा तास इतिहासाचा होता. बाई आणि सागर एकदमच वर्गात शिरले. आता हे रोजचंच झालं. मधली सुट्टी होताच सागर गायब व्हायचा आणि ती संपल्याची घंटा होताच परत यायचा. एकदा पूजाने शाळा सुटताच त्याला गाठलं. तिनं त्याला थेट प्रश्न विचारला, तू मधल्या सुट्टीत कुठे जातोस? मला एक लहान भाऊ आहे. तो अपंग आहे. तो माझ्याबरोबर शाळेत येतो. त्याला मी शाळेच्या भिंतीमागे बसवून येतो. शाळेतल्या शिपाई काकांना त्याच्यावर लक्ष ठेवायला ठेवतो. मी त्याला बघायला जातो. मग आम्ही दोघं मिळून डबा खातो. त्यानं खरं खरं सांगितलं. आणि तुझी आई? पूजानं विचारलं. माझी आई धुणं भांड्याचं काम करते. तिला त्याला सगळीकडे फिरवता येत नाही, म्हणून मग मीच हा तोडगा काढला. खरंच ग्रेट आहेस रे. यात मी विशेष असं काही करत नाही पूजा. चल मी निघतो. बबलू माझी वाट बघत असेल. असं बोलून तो निघून गेला. पूजाला मित्र म्हणून सागर पहिल्याच दिवशी आवडला होता. आज सागरबद्दल सगळं ऐकून तिला आणखीनच अभिमान वाटायला लागला. पूजानं घरी गेल्या गेल्या आईला सगळं काही सांगितलं. खरंच कौतुक आहे ग सागरचं. एवढ्या लहान वयात अशी जाण एखाद्याला असणं म्हणजे आईनं केलेले चांगले संस्कारच म्हणायला हवेत. आई म्हणाली. हो ना, मी म्हणाले त्याला तसं तर खांदे उडवत तो म्हणाला त्यात काय एवढं काही नाही. संध्याकाळी पूजानं गृहपाठ केला आणि दुसऱ्या दिवसाचं दप्तर भरायला घेतलं. एकदा मधल्या सुट्टीत पूजानं गुपचूप सागरच्या भावाला बघितलं. बबलू व्हीलचेअरवर बसला होता. त्याचे दोन्ही हात वाकडे होते. तो तोंडानं विचित्र आवाज काढत होता. पूजाला सगळं बघून खूप वाईट वाटलं. घरात ती परिस्थिती एवढी बिकट असूनही सागर कसा काय अभ्यास करू शकतो? आपल्या घरी सगळं व्यवस्थित असूनही आपण अभ्यास करताना किती कंटाळा करतो. उद्या शनिवार, सकाळची शाळा, लवकर उठायचं आहे असा विचार करताच ती झोपी गेले. दुसऱ्या दिवशी प्रार्थना संपताच सगळी मुलं आपापल्या वर्गात गेली. मराठीच्या बाई वर्गात शिरल्या. मुलांनो, काल आपण बालकवींची कविता शिकलो. मी त्या कवितेवर काही प्रश्न दिले होते. कोणी काय काय लिहिलंय बघू. काही हुशार मुलं पुढे गेली. त्यात सागर होता. सागरची वही बघून बाई खूप खुश झाल्या. वा सागर, तू खूपच सुंदर लिहिलं आहेस. असाच अभ्यास कर आणि मोठा हो. अजून कोणी काय काय लिहिलंय बघू, बाई म्हणाल्या. सागर अभ्यासात हुशार होता. पहिल्या 3 नंबरमध्ये त्याचा नंबर असायचा. बाई सगळ्यांच्या वह्या बघण्यात मग्न होत्या. मला काहीच लिहिता आलं नव्हतं. मला माझाच राग येत होता. शनिवारी शाळा अर्धा दिवस असायची. शाळा सुटताच पूजा घरी जाण्यासाठी निघाली. मागून कोणीतरी शुकशुक केल्याचा आवाज आला म्हणून तिनं मागं बघितलं तर सागर तिला हाक मारत होता. पूजा, घरी चाललीस का? हो. अरे तू इथे? बबलू नाही आला आज तुझ्याबरोबर? आज आईला ताप आलाय. ती घरी आहे. मला जाताना डॉक्टरांकडून औषध घ्यायचं आहे म्हणून मी बबलूला नाही आणलं. काळजी घे हां आईची, पूजा म्हणाली. पूजा, माझं एक काम होतं तुझ्याकडे. बोल ना. मला थोडे पैसे हवे होते. तुझी आई मला मदत करू शकेल का गं? अरे एवढंच ना. चल माझ्या घरी. आई तुला नक्की मदत करेल. दोघं पूजाच्या घरी जाताच सागरला बघून आईनं पूजाला डोळ्यांनीच इशारा केला. आई, हा सागर माझा मित्र. सागर बस हां, पाणी आणते. काकू, मला पाणी नको, मला निघावं लागेल, मी घाईत आहे. सागरची अडचण पूजाच्या लक्षात आली. ती आईला घेऊन आत गेली.
दोघी बाहेर येताच आईनं सागरच्या हातात 500 रुपयाची नोट ठेवली. पैसे बघून सागर पटकन म्हणाला, काकू मला एवढे पैसे नकोत, फक्त 100 रुपये हवेत. हे पैसे मला परत करायचे आहेत. त्या पैशांचा मला ओझं वाटता कामा नये. गरज आहे तेवढेच द्या. पैसे घेऊन सागर निघून गेला. पूजा आणि आई तो गेला त्या वाटेकडे बघतच राहिला. पूजाची आणि सागरची मैत्री हळूहळू वाढत होती. पूजा आणि सागर एकत्र अभ्यास करू लागले. अडीअडचणीला सागर पूजाच्या आईकडून पैसे घेत होता. पैसे परत करायला मात्र तो कधीच विसरत नसे. पूजाच्या आईला त्याचं खूप कौतुक वाटायचं. रविवारी सुट्टीच्या दिवशी सागर आणि पूजा एकत्र अभ्यास करायचे. आता पूजाच्या घरच्यांना सागर घरातलाच वाटायला लागला होता. एक दिवस सागरनं पूजाला शाळेतून येताना गाठलं. पूजा, मला तुला काही सांगायचं आहे. रागावणं तर नाही ना? अरे एवढी प्रस्तावना कशाला? बोल तू, मला राग नाही येणार. पूजा मिस्किल हसत म्हणाली. तो दुसऱ्या बाकावर बसणारा नितीन जोशी आहे ना, त्याच्याशी तू जास्ती बोलू नकोस हां. तो चांगला मुलगा नाही, सागरनं पूजाला सांगितलं. अरे मी नाही बोलत त्याच्याशी, तोच येतो बोलायला. पण मी हे लक्षात ठेवी ना. चल मी निघते, आई वाट बघत असेल, असं म्हणून पूजा घराच्या दिशेला निघाली. सागर आणि पूजा 9वीत गेले. सगळ्या मुलामुलींचे वर्ग बदलले. सागर ब तुकडीत तर पूजा अ तुकडीत आली. वर्ग बदलले तरी दोघांची मैत्री तशीच होती. पूजाच्या बाबांनी आपल्या ओळखीनं सागरच्या भावाला विशेष शाळेत घातलं होतं. सागर आणि त्याच्या आईला खूप आनंद झाला. एकदा सागरची आई पूजाच्या आईला भेटून गेली. जाताना तिनं स्वतःच्या हातानं बनवलेला मोगऱ्याचा गजरा पूजाच्या आईच्या हातात दिला. मोगऱ्यासारख्या सतत दरवळत राहा, असं म्हणून त्या गेल्या. पूजाच्या आईला खूप कौतुक वाटलं. परिस्थितीमुळे आपण इतरांना काही देऊ शकत नाही, पण सुगंधी गजरा नक्कीच देऊ शकतो. हे त्यांचे भाव बघून पूजाच्या आईला खूप आनंद झाला. 10वीचं वर्ष दारात येऊन ठेपलं आणि सगळीच मुलं झपाट्यानं अभ्यासाला लागली. नेहमीप्रमाणे पूजा अभ्यासात सागरची मदत घ्यायची. यथाअवकाश निकाल लागला. सागरला 10वीला 90% तर पूजाला 70% पडले. सागरनं शास्त्र शाखेला प्रवेश घेतला. पूजाच्या बाबांच्या ओळखीनं एका NGOनं सागरच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलला. त्याच वर्षी पूजाच्या बाबांची बदली नागपूरला झाली आणि पूजानं तिथल्याच कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. पूजाचा भाऊ 12वीचं शिक्षण घेताच अमेरिकेला गेला. दिवसामागून दिवस सरत होते. नवीन शहर, नवीन मैत्रिणी, नवीन कॉलेज यांना सुरुवातीला पूजा बावरून गेली. सागरची तिला खूप आठवण यायची. विशेषतः अभ्यास करताना जास्ती आठवण यायची. पण आता त्याचा अभ्यास वेगळा आणि आपला अभ्यास वेगळा. आता काय करत असेल सागर? तो रुळला असेल ना नवीन विश्वात. आपली आठवण येत असेल का त्याला? की नवीन मित्रमैत्रिणी मिळाल्या असतील? त्याने निघताना स्वतःच्या हॉस्टेलचा पत्ता दिला होता आणि नंबर दिला होता. कुठे ठेवला आपण तो कागद? शिफ्टिंगमध्ये हरवला की काय? आपल्याच विचारात दंग असलेली पूजा लक्ष नसल्याने एका मुलाला धडकली. धक्क्यानं त्या मुलाच्या हातातली पुस्तकं खाली पडली. माफ करा हां, म्हणत पूजा त्याला पुस्तकं उचलून देत म्हणाली. माझं लक्षच नव्हतं हो. कुठल्या तरी विचारात मी चालत होते. तुम्ही दिसलाच नाहीत मला. माफ करा, पूजा दिलगिरी व्यक्त करत म्हणाली. अहो तुम्ही एवढी माफी नका मागू. मी मित्राला बाय करत असताना माझंही लक्ष नव्हतं, मी पाठी बघत होतो. हो का? चला मग फिट्टम फाट. कोणीच कोणाची माफी मागायला नको. पूजा गोड हसत म्हणाली. मी विद्युत, यवतमाळहून आलो आहे. मी पूजा, अमरावतीहून आले. माझ्या बाबांची बदली झाली. दरवर्षी बाबांची बदली होते का? नाही, कधी 3 तर कधी 5 वर्षांनी. चला मग निघूया? हो, दोघंही निघाले. पूजानं घरी येताच आईला विद्युतबद्दल सगळं सांगितलं. दिवसभरातल्या सगळ्या गमतीजमती घरी येऊन आईला सांगायच्या, ही पूजाला लहानपणापासूनच सवय होती. रात्री जेवताना परत विद्युतचा विषय निघाला. पूजाच्या आईनं हळूच डोळे मिचकावत पूजाकडे बघत विचारलं, अगं नवीन कॉलेजमध्ये नवीन मैत्रिणी झाल्या आहेत की नाही तुझ्या?
हो तर. क्रांती, रुची, शायना आम्ही खूप धमाल करतो आई. मला हे कॉलेज आता खूप आवडायला लागलं आहे. चला पूजाबाई खुश आहेत तर नागपूरवर असं म्हणत बाबा जेवून उठले. पूजाचा स्वभाव मनमिळाव असल्यानं हळूहळू तिच्या बऱ्याच मित्रमैत्रिणी झाल्या. कधी बाहेर फिरायला, कधी हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्ट्या, तर कधी सिनेमा बघायला जाणं, यात पूजाचे दिवस भरभर निघून जात होते. आता विद्युतशी घनिष्ठ मैत्री झाली होती. कधी कधी एकत्र अभ्यासही होत असे. अभ्यास करताना पूजाला नेहमी सागरची आठवण यायची. खूप शोधूनही पूजाला सागरच्या हॉस्टेलचा नंबर काही सापडला नाही. 12वीचं वर्ष छान गेलं. पूजा चांगल्या गुणांनी पास झाली. कॉलेजला सुट्टी पडली म्हणून पूजा मैत्रिणींबरोबर बाहेर गेली होती. सकाळपासूनच पूजाच्या आईच्या पोटात दुखत होतं. काल तिनं कोणाला सांगितलं नव्हतं. घरात कोणीच नव्हतं. हळूहळू पोटातला कळा वाढायला लागला. तिनं शेजारच्या ज्योत्स्ना वहिनींना सांगितलं. त्यांनी लगेच डॉक्टरांकडे नेलं. तिथूनच त्यांनी पूजाच्या बाबांना फोन करून बोलावून घेतलं. डॉक्टरांनी अपेंडिक्सचं निदान केलं आणि लगेचच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पूजा आणि बाबा दोघेही एकदमच हॉस्पिटलला आले. पुढच्या सगळ्या घटना भरभर घडल्या. पूजा आईबरोबर हॉस्पिटलला राहिली. विद्युत 2 दिवस येऊन भेटून गेला आणि या निमित्ताने विद्युतची आणि पूजाच्या आईबाबांची ओळख झाली. विद्युतचं पूजाच्या घरी येणं जाणं वाटलं. विद्युतला लहान बहीणही होती. तिच्या पुढील शिक्षणासाठी नागपूरला प्रवेश घेण्यात आला होता. विद्युतच्या वडिलांनी दोन्ही मुलांसाठी नागपुरात भाडेतत्वावर एक घर घेतलं होतं. मुलांसाठी विद्युतचे आईवडील वरचेवर नागपुरात यायचे. विद्युतच्या बहिणीशी पूजाची जास्त मैत्री झाली. दोघींच्या गप्पा, खरेदी, सिनेमे बघणं चालू झालं. विद्युतनं डिग्री घेतल्यावर CS करायचा निर्णय घेतला आणि तो अभ्यासात बुडून गेला. पूजानं पदवी घेताच एका खाजगी कंपनीत नोकरी करायला सुरुवात केली. विद्युतनं नोकरीला लागताच पूजाला लग्नाचं विचारलं आणि दोन्ही घरातून परवानगी मिळताच दोघांचे यथासांग लग्न पार पडलं. विद्युत आणि पूजा लग्नानंतर काश्मीरला गेले. तिथला निसर्ग आणि फुलांच्या बागा बघून पूजा अगदी हरखून गेली. तिथला प्रत्येक क्षण दोघांनी एकमेकांच्या सहवासात घालवला. 8-10 दिवस कसे गेले त्यांना कळलंच नाही. विद्युतला पुण्यातल्या एका चांगल्या कंपनीकडून कॉल आला. मग पूजा आणि विद्युत पुण्याला स्थायिक झाले. आधी भाडेतत्वावर घर घेऊन नवीन संसार थाटला. 2 वर्षांनी स्वतःचं घर घेतलं. नवीन शहर, नवीन माणसं आणि नवीन घर यात पूजा पूर्णपणे वेगळं झाली. इथेही तिच्या अनेक मैत्रिणी झाल्या. लग्नाला 3 वर्ष होताच पूजानं सगळ्यांना गोड बातमी दिली. सासर माहेर या आनंदात सामील झालं. यथाअवकाश पूजाला मुलगा झाला. मुलाचं रूप बघून पूजा धन्य झाली. असानं मुलगा वाढत होता. पूजा त्याच्या बाललीलेत मग्न झाली. मुलगा 2 महिन्याचा झाला आणि बाळाचं बारसं करण्यात आलं. बाळाचं नाव अनंत ठेवलं. पूजा माहेरून स्वतःच्या घरी राहायला आली. तिच्या मदतीला तिच्या सासूबाई आल्या. दिवस सरत होते. बाळ 4 महिन्याचं झालं. पूजाचे सासरे सकाळी बाळाला घेऊन खेळत बसायचे. कधी खुळखुळा वाजवायचे तर कधी टफली. बाळ या कुठल्याच गोष्टीला प्रतिसाद द्यायचा नाही. त्याची नजर स्थिर असायची. त्यांनी ही गोष्ट पूजा आणि विद्युतच्या लक्षात आणून दिली. मग सगळ्यांनाच छंद लागला. कोणी टिचकी वाजवून दाखवायचं, कोणी घंटी वाजवायचं. पण बाळ शांत. हे सगळं बघून पूजाच्या पायाखालची जमीन सरकली. मग डॉक्टरांकडे फेऱ्या सुरू झाल्या. पूजाच्या सासूबाईंनी देवाची आराधना केली. अंगारे, धुपारे, उपास, तापास, गंडेदोरे सगळे उपाय झाले. बाळ कशालाच प्रतिसाद देईना. सगळ्या तपासण्या झाल्या. एक्सरे झाला, स्कॅनिंगचे रिपोर्ट आले. निदान झालं, बाळाच्या डोक्यात छोटीशी गाठ आहे. डॉक्टरांचं बोलणं ऐकताच पूजाचे डोळे भरून आले. विद्युतने तिला हलके जवळ घेत थोपटलं. दोघं घरी येताच विद्युतनं आईबाबांना सगळं सविस्तर सांगितलं. आता डॉक्टरांच्या फेऱ्या वाढल्या. या टेस्ट करा, त्या टेस्ट करा, ही औषधं द्या, ती औषधं. या सगळ्यानं अनंत मात्र खूप चिडचिडा झाला. पूजाला रात्रीची झोप लागेना. तिला रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. विद्युतनं पूजाला नोकरी सोडायला लावली. आता अनंत 6 महिन्याचा झाला होता.
एक दिवस विद्युतला एका मित्राकडून कळलं की पुण्यात एक डॉक्टर सोनावणे अतिशय हुशार शल्य विशारद आहेत. त्यांनी मेंदूच्या मोठमोठ्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. आधी विद्युत एकटाच त्यांना भेटायला गेला. अनंताचे सगळे रिपोर्ट्स ट्रीटमेंट त्यानं डॉक्टरांना दाखवलं. बराच वेळ सगळं वाचल्यावर त्यांनी विद्युतला मुलाला घेऊन यायला सांगितलं. घरी आल्यावर विद्युतनं पूजाला सगळं सविस्तर सांगितलं. सगळं ऐकून पूजाचे डोळे चमकले. तिला आशा वाटू लागली. डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळताच दोघं डॉक्टरांना भेटायला गेले. दवाखान्यात शिरताना पूजाच्या छातीत धडधडायला लागला. डॉक्टर काय म्हणतील? अनंत यातून बरा होईल ना? आणि बरा झालाच नाही तर काय करायचं? आपण काय पाप केलं म्हणून आपल्या नशिबात हे भोग आले? असे अनेक विचार तिच्या मनात येत होते. जवळजवळ 1 तासानंतर पूजाचा नंबर लागला. पायात मणामणाचं ओझं बांधल्यासारखं पूजाचे पाय झाले होते. ती मोठ्या मुश्किलीनं उठली आणि विद्युतच्या मागे चालत गेली. समोर डॉक्टरांकडे बघून पूजा जोरात ओरडली, सागर तू? पूजा तू इथे? सागरही चकित झाला. हो, अनंत माझा मुलगा आहे आणि हे माझे मिस्टर विद्युत. नमस्कार. त्यांना हात जोडले. विद्युत दोघांकडे बघतच राहिला. एवढ्या मोठ्या सर्जनला आपली बायको अरेतुरे करते, हिची कशी काय ओळख यांच्याशी? आधी तुम्ही बसा, आपण शांतपणे बसून बोलू, सागर भानावर येत म्हणाला. सगळे बसताच पूजानं विद्युतला सगळं काही सविस्तर सांगितलं. शाळेचे दिवस, सागरशी झालेली ओळख, एकत्र केलेला अभ्यास, सागरचा अपंग भाऊ, त्यांचे गरिबीतले दिवस. आता विद्युतही मोकळेपणाने बोलायला लागला. पूजाच्या अंगात वेगळाच उत्साह संचारला. सागरला बघितल्यावर तिची खात्रीच पटली की आता आपला अनंत नक्की बरा होणार. सागर त्याला नक्की बरा करणार. खूप दिवसांनी तिच्या तोंडावर हास्य पसरलं. विद्युतही थोडा रिलॅक्स झाला आणि बोलू लागला. सागरने अनंतच्या काही टेस्ट केल्या. नर्सच्या मदतीने त्याच्या डोळ्यासमोरून वस्तू हलवून बघितल्या. अनंत कसा प्रतिसाद देतोय ते बघितलं. मग सागरनं पूजाला अनंतला घेऊन बाहेर बसायला सांगितलं. पूजा बाहेर जाताच सागर विद्युतशी बोलायला लागला. मी रिपोर्ट बघितले, त्याला तपासलंय. त्याच्या मेंदूत एक छोटीशी गाठ आहे. शस्त्रक्रिया करावी लागेल. शस्त्रक्रिया? विद्युतचे शब्द तोंडातच फिरले. मला समजते तुम्हाला काय म्हणायचं. त्याचं वय लक्षात घेता तुम्ही काय विचार करत असाल ते मी समजू शकतो. पण आता जी मिरी एवढी गाठ आहे ती जर मोठी झाली तर आणखीनच कठीण होऊन बसेल. सागरने विद्युतला समजावलं. सागर पुढे म्हणाला, तुम्ही घरी जाऊन पूजा आणि तुमच्या आईवडिलांशी बोला. शस्त्रक्रियेशिवाय दुसरा कुठलाही मार्ग मला तरी दिसत नाही. आता मेंदूची शस्त्रक्रिया म्हणजे धोका आहे. मी नाकारत नाही. शस्त्रक्रिया करताना इतर भागाला धक्का लागला तर तो वेडा होऊ शकतो, आंधळा होऊ शकतो किंवा मुकाही होऊ शकतो. हे सगळे धोके मी एक डॉक्टर म्हणून तुम्हाला सांगतो. पण शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर तो पूर्ण बरा होऊ शकतो. आता काय करायचं आहे हा निर्णय तुमचा राहील. पुढे ती गाठ जर वाढली तर त्याच्या शरीराच्या इतर अवयवांवरही परिणाम होऊ शकतो. सागर बोलायचा थांबला. विद्युत काहीही न बोलता तसाच बसला. त्याचा मेंदू बधीर झाला होता. त्याची विचारशक्ती थांबली. काय करायचं? इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था त्याची झाली होती. या डॉक्टरांचं नाव चांगलं आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर अनंत पूर्ण बरा होईल. विद्युत विचार करतच खुर्चीवरून उठला. जड पावलाने बाहेर आला. बाहेर अनंतला घेऊन पूजा बसली होती. काहीही न बोलता विद्युतने गाडी सुरू केली. कधी एकदा घर गाठतो असं विद्युतला झालं होतं. 2 दिवसांनी सागरला पूजाचा फोन आला. सागरला फोन अपेक्षित होता. बोल पूजा, कशी आहेस? सागरने अतिशय आत्मीयतेने तिला विचारलं. कशी असणार सागर मी? एका आईचं 6 महिन्याचं बाळ आजारी आहे. त्याचा आजार साधासुद्धा नसून अतिशय गंभीर आहे. हा आजार असा आहे की त्यावर इलाज केला तर तो बरा होण्याची शक्यता फक्त 10% आहे. आणि तूच विचारतो आहेस की पूजा तू कशी आहेस? पूजा फोनवरच रडायला लागली. शांत हो पूजा, तूच असा धीर सोडलास तर बाळाचं काय? सागरने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. सागर मला तुला भेटायचं आहे. कधी भेटता येईल?
माझ्यासाठी थोडा वेळ काढशील? हो, नक्की काढेन. उद्या 4 वाजता भेटूयात, सागरनं तिला आश्वासन दिलं. फोन ठेवताच पूजा मटकन खुर्चीवर बसली. तिला काहीही सुचत नव्हतं. तिला जेवणाची इच्छाच राहिली नव्हती. विद्युतच्या आग्रहाखातर ती जेवत होती. बाळ अंगावर पीत असल्यानं तिला अनंतीचीही काळजी वाढत होती. प्रत्यक्ष सागरला भेटूनच आपल्या मनातल्या सगळ्या शंका विचारू आणि मगच शस्त्रक्रियेचा निर्णय घ्यायचा असं पूजानं ठरवलं होतं. त्या रात्री तिला झोप लागली नाही. पहाटे 5 वाजता डोळा लागला आणि 6:30ला अनंतच्या रडण्याच्या आवाजानं ती एकदम दचकून उठली. संध्याकाळी पूजा पोचण्याआधीच सागर येऊन उभा होता. पूजाला बघताच तिचा निस्तेज चेहरा आणि डोळ्याखालची काळी वर्तुळं बघून सागर काय समजायचं ते समजला. सागर, मला सांग, शस्त्रक्रियेनंतर अनंत पूर्ण बरा होईल ना? पूजानं अधीरतेनं विचारलं. हो, शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर, सागर म्हणाला. तू मला 100% खात्री का देत नाही सागर? अगं पूजा, मेंदूची शस्त्रक्रिया आहे. आपण काहीच सांगू शकत नाही. मी माझ्या परीनं 100% प्रयत्न करणार. माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? सागरनं विचार. सागर, ऑपरेशन नाही केलं तर? तो आहे तसाच आम्ही सांभाळू, पूजा घाईघाईनं म्हणाली. पूजा, मिरी एवढी गाठ मोठी व्हायला वेळ लागणार नाही. आज त्याला कमी दिसतंय, कमी ऐकू येते. या गाठीमुळे तो शरीराचा आणखी एक भाग निकामी होईल. तू म्हणतेस हे सोपं नाही आहे पूजा. अशा मुलाला सांभाळणं किती कठीण आहे हे मी अनुभवलंय, सागर खाली मान घालून म्हणाला. तुझा भाऊ कसा आहे सागर? पूजानं आपुलकीनं विचारलं. तुला खरं सांगू पूजा, मी ब्रेनचा सर्जन का झालो? का? मला माझ्या भावाला बरा करायचं होतं. सागरचा स्वर हळवा झाला. तू त्याच्यावर शस्त्रक्रिया केलीस का सागर? कसा आहे आता तो? तो पूर्वीपेक्षा खूप बरा आहे. तर स्वतःची कामं स्वतः करतो, हिंडतो फिरतो. त्याची समस्या वेगळी होती. त्याच्या डोक्याच्या काही नसा पूर्णपणे मृत झाल्या होत्या. तो पूर्ण बरा होऊ शकणार नाही, सागरनं तिला सांग. तुझी आई कशी आहे सागर? आई 3 वर्षापूर्वी छोट्याशा आजारानं गेली. तिला मी नाही वाचवू शकलो. आईच्या आठवणींनी सागरचे डोळे भरून आले. पूजा, तुझ्या बाबांच्या प्रयत्नांनी एका संस्थेतर्फे मला शिक्षणासाठी पैशांची मदत मिळाली. आमची हुशारी होतीच, झपाटल्यासारखा अभ्यासाला लागला. मला शिकून मोठं व्हायचं होतं. आईच्या कष्टाचं चीज करायचं होतं. भावाला बरं करायचं होतं. गरिबीच्या दलदलीतून बाहेर पडायचं होतं. तू बदलीच्या गावी निघून गेलीस आणि माझा सगळा उत्साहच गेला गं. तुझा पत्ता, फोन नंबर काहीच नव्हतं. मग अभ्यास एके अभ्यास एवढंच केलं आणि चांगला सर्जन झालो, नाव कमावलं. सागर, तुझं लग्न झालं का? कोण आहे तुझी बायको? फोटो दाखव ना, पूजा हसत म्हणाली. पूजा, मी अजून लग्न नाही केलं. का पण? तुझ्यासारखी मैत्रीण पुढे कधीच मिळाली नाही. प्रत्येक मुलीत मी तुला शोधायचो. आता मी शोधीन तुझ्यासाठी बायको. शोध, सागर हसत म्हणाला. सागर, एक विचारू? विचार ना. या शस्त्रक्रियेनंतर माझा अनंत वाचेल ना? तू त्याला वाचवशील ना? हो, मी जीवाचं रान करीन, पण अनंताला नक्की बरं करेन. तू निश्चिंत मनानं घरी जा. लवकरच आपण शस्त्रक्रियेची तारीख पक्की करूया. दोघंही उठले. दोघांनीही घरचा रस्ता धरला. शस्त्रक्रियेची तारीख 15 दिवसांवर आली तशी सगळ्यांचीच धावपळ सुरू झाली. अनंतसाठी सगळा स्टाफ तयार झाला. डॉक्टर सोनावणेच्या खास पेशंटसाठी हॉस्पिटल सज्ज झालं. पूजानं आपल्या आईवडिलांना बोलावून घेतलं. घर सासू सासरे सांभाळणार होते आणि हॉस्पिटलच्या फेऱ्या पूजाचे आई वडील आणि विद्युत सांभाळणार होता. अनंतसाठी विद्युतनं स्पेशल रूम बुक केली होती. शस्त्रक्रियेपूर्वी 2 दिवस आधी कामाच्या अतिताणानं सागरला ताप भरला. ताप साधाच आहे हे त्याला माहीत होतं. सागरला ताप आहे पूजाला कळल्यावर तिला त्याची काळजी वाटायला लागली. तिनं 2 दिवस त्याला घरचा डबा पाठवला. सागर 2 दिवसात बरा झाला. पुन्हा नव्यानं कामाला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता अनंतची शस्त्रक्रिया करायचं ठरलं. पूजा आणि तिची आई अनंतला घेऊन हॉस्पिटलला आले. त्यांना सोडायला पूजाचे बाबा आणि विद्युत आले होते. सागर आणि तिच्या बाबांची खूप वर्षांनी भेट झाली होती.
सागरही त्यांना नमस्कार केला. कसे आहात काका? आपण खूप वर्षांनी भेटतोय. आज मी जो काही आहे ते केवळ तुमच्यामुळे. सागरने आपल्या भावना व्यक्त केल्या. अरे तसं काही नाही. मी काही विशेष केलं नाही. ज्या काही 2-4 मोठ्या ओळखी होत्या त्यांच्याकडे तुझ्यासाठी शब्द टाकला. तू मात्र त्या संधीचं सोनं केलंस बाळा. अभिमान वाटतो मला तुझा, पूजाचे बाबा बोलले. हा तुमच्या मनाचा मोठेपणा. तुम्ही काहीही म्हणा, पण तुम्ही माझ्यासाठी देव आहात, असं म्हणत सागर त्यांना घेऊन आत गेला. रात्र बरीच झाली होती. सकाळी शस्त्रक्रिया होणार होती. बाकीचे सगळे आपापल्या घरी परतले. सकाळी 7:30ला अनंतला ऑपरेशन थिएटरमध्ये घेण्यात आलं. त्याला आत नेल्यापासून बाहेर सगळ्यांचे जीव चांगलीला लागले होते. शांत बसण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. पूजा आणि विद्युत एकमेकांशी काहीही न बोलता शांत बसून होते. 4 तासानंतर ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला गेला. सागर बाहेर येताच सगळे तिकडे धावले. शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली आहे, काळजी करू नका. त्याला इतक्यात तुम्हाला भेटता येणार नाही, पण थोड्या वेळाने तुम्ही भेटू शकता, सागर शांतपणे बोलला. सागर अनंतपूर्णा बरा होईल ना? पूजानं रडवेल्या आवाजात विचारलं. हो पूजा, विश्वास ठेव माझ्यावर. त्याला आरामाची गरज आहे. तुम्ही पण घरी जा. कोणीतरी एक जण थांबा. तुम्ही पण सगळे दमला आहात, सागर म्हणाला. शेवटी पूजा आणि विद्युत दोघेच थांबले आणि बाकी सगळे घरी गेले. 8 दिवसांनी अनंतला घरी जायची परवानगी देण्यात आली. 15 दिवसांनी डोक्याचं बँडेज काढण्यासाठी सागरने त्याला घेऊन यायला सांगितलं होतं. अनंत हळूहळू बरा होत होता. आता अनंत धरून धरून चालायला लागला होता. आवाजाच्या दिशेनं बघायला लागला होता. टिचकी वाजवल्यावर हसायला लागला होता. पूजाच्या चेहऱ्यावर हास्य खुललं. पूजाला बघून सागरच्या मनात विचार आला. अनंतची शस्त्रक्रिया म्हणजे माझीच सत्वपरीक्षा होती. एवढ्या कठीण शस्त्रक्रिया केल्या, पण इतका ताण कधीच आला नव्हता. आज माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावर मी हसू आणू शकलो. सागरकडे बघून पूजाच्या मनात विचार आला. सागर माझा वर्गमित्र. एका वर्गमित्राने मैत्रीला स्मरून आपलं कर्तव्य पार पाडलं. मैत्रीला जागलाच मित्रा. विद्युत आणि पूजा अजून 2-3 महिने त्याला तपासण्यासाठी तुम्हाला घेऊन यावं लागेल माझ्याकडे. लक्षात असू द्या. सागरनं दोघांना आठवण करून दिली. हे सांगायला हवं का सागर? विद्युत हसत म्हणाला. अजून 2 महिने सगळी औषधं चालू ठेवा. सागरनं विद्युतला पाठीवर थोपटल्यासारखं केलं. हो, पूजा म्हणाली. अनंतचा एक हात पूजानं धरला होता आणि एक हात विद्युतनं. सागरनं त्यांना हात हलवून टाटा केला. अनंत पूर्ण बरा होतोय बघून पूजा पुन्हा उत्साहानं कामाला लागली. ती अनंतच्या बाललीलेत रमायला लागली. विद्युत पुन्हा कामाला लागला. 1 महिना म्हणता म्हणता सरला. दिवस कसा उगवत होता आणि कसा मावळत होता दोघांनाही कळत नव्हतं. विद्युत, उद्या अनंतला घेऊन डॉक्टरांकडे जायचंय. लक्षात आहे ना तुझ्या? पूजानं कुकर लावता लावता विद्युतला विचारलं. हो आहे लक्षात. उद्या मी लवकर घरी येईन, विद्युत म्हणाला. दुसऱ्या दिवशी पूजानं अनंतची बॅग भरली आणि तयार होऊन विद्युतची वाट बघत बसली. विद्युत येताच दोघं डॉक्टर सागरकडे निघाले. फार गर्दी नव्हती. 1-2 पेशंट होते. अनंत पूजाबरोबर खेळत होता. त्यांचं नाव रिसेप्शनिस्टनं घेताच दोघं उठून आत जायला निघाले. केबिनचं दार उघडताच आत एका बाईला बघून विद्युत थोडा मागे आला. पूजा त्याच्या पाठीच उभी होती. या मिस्टर विद्युत, डॉक्टर म्हणाला. डॉक्टर सोनावणे नाहीत का आज? विद्युतनं चाचरत विचारलं. डॉक्टर सोनावणेची तब्येत बरी नाही, त्यामुळे 2 दिवस झाले त्यांचे काही पेशंट्स मीच बघते आहे. मी डॉक्टर मीता देशमुख, तिनं आपली ओळख करून दिली. विद्युतनं हात पुढे गेला. डॉक्टर सोनावण्यांना काय झालंय? पूजानं काळजीनं विचारलं. तुम्हाला माहीत नाही का? डॉक्टर मीतानं त्यांना प्रश्नार्थक नजरेनं बघत विचारलं. नाही, विद्युत आणि पूजा एकदमच बोलली. त्यांना ब्रेन ट्यूमर आहे. 1 वर्षापासून ते या आजाराशी झगडत आहेत. एका ब्रेन सर्जनला असा आजार व्हावा हे खरंच दुर्दैव. त्या बोलायच्या थांबल्या.
या आजारावर काहीतरी उपाय असेल ना डॉक्टर देशमुख, पूजानं विचारलं. सर्जरी हाच उपाय आहे, पण डॉक्टर सोनावणे ती करून घ्यायला तयार नाहीत. कारण यश किती येईल सांगता येत नाही. डोक्याचा ट्यूमर मोठा झालाय. तो काढणं खूप जिकिरीचं आहे. उरलेलं आयुष्य अपंग होऊन जगण्यापेक्षा मरण बरं असं त्यांना वाटतंय. अनंतला दाखवून दोघं तिथून उठले. केबिन बाहेर येताच पूजा विद्युतला म्हणाली, आपण सागरला भेटायला जाऊया का? हो, जायलाच हवं, असं म्हणत विद्युतनी गाडी सागरच्या घराकडे वळवली. पूजाला आणि विद्युतला अचानक आलेलं बघून सागर गडबडला. अरे वा, तुम्ही दोघे इथे? त्यानं दोघांचं स्वागत केलं. अरे सागर, तू एवढा आजारी आहेस हे एका शब्दानं बोलला नाहीस आम्हाला, पूजा त्याच्यावर रागवत म्हणाली. एवढा म्हणजे काय पूजा? अगं गेले 4 महिने तू अनंतच्या आजारपणाच्या टेन्शनमध्ये आहेस. त्यात माझं आणखीन एक टेन्शन तुला देऊ का? तू फार विचार करू नकोस. मी काही जास्त जगणार नाही हे मला माहीत आहे. आत्तापर्यंत मी जास्तीत जास्त लोकांना बरं केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या उपयोगी पडलो, हेच एक समाधान आहे मला, सागर हसत म्हणाला. पूजानं आपले अश्रू पुसले. विद्युतनं सागरला हलके जवळ घेतलं. सागरच्या घरातून बाहेर पडताना पूजाला सागरचं मोठं मन आणि महती नव्याने कळली. धन्यवाद.